कशा काय तर आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे. तर 5-6 दिवस झालं काय लॉंग व्हिडिओ बनत नाही, पण बघायचं कसं इकडं चालू आहे चिरकणं. का तर तिने काय केलं माहिती का, हे बघ काय ब्रशला किती लावून घेतले. मॅडमला आता वाजलेत 12 वाजलेत आणि तिला आता दाता घासायचे. ते बघ सारखं हिला खायचं असतं कोलगेट. तर मी आलेले आहे आता सकाळी 8 वाजता लातूरला. तर हे आलेले आहेत पुण्याहून, मग म्हटलं मग आलो आहेत लातूरला. तर आल्यानंतर स्वयंपाक वगैरे झाला, धुणं वगैरे झालं, कारण ह्यांचं आले धुणं वगैरे होतं, कपडे वगैरे काय होते तिथे किचन वाटायला ठेवलं आहे. आमच्या सणाबाईचं मध्ये मध्येच असते आपलं काहीतरी. तर स्वयंपाक वगैरे पूजा वगैरे सगळं काही झालेलं आहे. आता फडची पुसायचं राहिलं तर आता दाखवते मॅडमने पसारा कसा केला आहे घरामध्ये. म्हणजे गावाकडे आलं की तिला असं पाय टिकत नाही का ठिकाणी, आणि इकडं आलं की सगळ्या घराचा पसारा असं. तर चला तुम्हाला दाखवते पसारा कसा केला आहे तिनं. बाई सर तू इकडं हो चल. बघा बघा हे कसा केला, सगळा घरामध्ये पसारा टाकलाय मॅडमने सगळाच. बघा चेअरला बघा कसं लावलंय, चेअरला लावलंय कोलगेट. आता वाजले 12, मॅडमला खाऊन पिऊन आता ब्रश करायचं. सगळ्या घरामध्ये सगळा रंगा करून अजून लावून देऊ. आता एवढं कोलगेट लावलंय आणि परत हिला त्याला लावून पाहिजे. हा तर असं काय आहे, आता दिवसभर रमना पुसायचा, ठेवायचा, काढायचा, हेच काम, दुसरं काय काम होत नाही. तर सगळं काय आवरून झालेलं आहे. आता कुलरचा आवाज येत असेल, आता इतकी गरमी व्हायला ना की बस. सगळं आवरून झालं, फडचे वगैरे पुसून झाले. मॅडमने बघा ना रमना कसा केला. बघा आता साबणाचा खेळ आहे. पोरीला ना कधी कशाचा खेळ खेळ ना काही सांगता येत नाही. असं काही खेळ मांडून बसले आहे तिने. कुणी दिले? नवरच्या मम्मी दिले. होय तू मागितलीस? हा त्याच्या कल्ला होय. मग थँक्यू म्हणलं का लाडूच्या मम्मीला? म्हण बघ. कुठं आलीस तू आता सांग, कुठं आलीस? मामा ती कुठं आहे? मामा जायचं का मामा? जायचं नको? स्कूलला जायचे का? आता मॅडमला आमच्या स्कूलला बघायला टाकायचं, तर शाळा बघायला जायची आम्हाला स्कूल. हे ना पिल्या तर मुंबईहून येते वेळेस ना सानूच्या पप्पाने ना तिला कपडे आणले होते 2. म्हणजे ह्याच्या आधी पण भरपूर आणले होते आणि आता पण एका ड्रेसचं तर धुणं पण झालेलं आहे बरं का. कितीही कपडे घ्या आमच्या घरात त्या कपड्यांना थोडे पण चव राहत नाही. नवीन ड्रेस घेतला की त्याचं 1 तासाभरात धुणं होणार म्हणजे होणार. घातला अंगावर की लगेच घाण करायचं की धुवून टाकायचं. एकही ड्रेस नीट राहत नाही त्याचा, की बाबा कुठं चाललो तर आपण घालायचं म्हटलं तर. कारण त्याची मॅडम असं अवस्थाच इतकी बेकार करून टाकते ती. त्याच्यामुळे इतका कपड्याचा ढीग लागला ना, पण घालायचं एक सुद्धा नीट नसतं. म्हणजे ते एक ना धड बारा चिंध्या म्हणतात ना, तसं काम आहे आमच्या मॅडमचं. तर असा काही ड्रेस आणला होता मॅडमसाठी. छान आहे असा. आणि एका तर धुणं पण झालेलं आहे त्या ड्रेसचं. आणि मॅडमला चपला तर इतकं जायचं म्हणजे 8 चपलाच्या जोडी आहेत. तर त्याच्यामध्ये घालत तर एकही नाही. तर अजून त्याच्या पप्पाने मुंबईहून येत्या वेळेस तिला 2 जोड चपला घेऊन आलेले आहेत. हा सँडल आणि हा दुसरा एक चप्पल. 1 मिनिट. तर हे असं काय. आणि असाच एक अजून एक आम्ही त्या दिवशी आणला होता गोलाईमध्ये गेल्यानंतर. ते एक म्हणजे असं टोटल तिला ना 8 चप्पल झालेत. हे असे 3 चप्पल्स आणि दुसरे आधीचे असे 5 चप्पल. घालायचा मॅडमचा एकही पत्ता नसते. बिनचप्पलाचे मॅडम फिरत असतात आणि पप्पाला वाटते लेकराला चप्पल नाही, लेकराला चप्पल नाही. म्हणून मुंबईहून येताना घेऊन आहेत. लेक सांगत होती मला चप्पल घेऊन या, सँडल आणू नका. मग पप्पाने त्याच्या आवडीचा चप्पल आणि स्वतःच्या आवडीचा एक सँडल घेऊन आले. ते बघा असे काय आणलेत मॅडमसाठी. किती घालतात काय करतात आता तिला तिच्या पप्पालाच माहिती. कपड्याचा ढीग इतका लागला आणि चपलाचा पण ढीग इतका लागला नाही की बस. पण घालायचा कुठला पत्ता नसते. कपडे पण ती घालत नाही दिवसभर गरमी म्हणून. मला हे नाही घालायचं, मला ते नाही घालायचं चालू असते. आणि आता तर आम्ही निघालोत बाहेर जाण्यासाठी. ऊन लागलेले आता वाजले आहेत 1:15 वाजले. तर आम्ही चाललो बाहेर. बघा ऊन लागायला. मॅडम कशा रेडी झालं इकडे दाखव एकदा. हाय कर. कुठं चाललीस? काय झालं? ए डमे सानू चल नालीत पडायचं, नालीत पडायचं.
तिकडे जाऊ नका. चल पप्पा आले चल.